काही प्रश्न अत्यंत संवेदनशील असतात, म्हणजे सेन्सिटिव्ह, तर पब्लिकली विचारले जात नाही म्हणून कमेंट केली जाते. चला आज त्याचं उत्तर देऊयात. प्रश्न आहे की माळ घातलेली आहे आणि माळ घातली तर नियम लागू होतात. बरेच जण म्हणतात हे करता येत नाही, ते करता येत नाही, आता माझं लग्न होईल, मग पत्नीसोबत संबंध ठेवल्याशिवाय गृहस्थाश्रम पूर्ण कसा होईल, मग मी माळ घालून पत्नीसोबत संबंध ठेवू शकतो का? तर हा प्रश्न आहे. तर उत्तर लॉजिकली समजून घ्यायचं की माळकरी लोकांनाही मुलं झालेली आहेत. मग हे अयोग्य कसं असेल? पत्नी तर धर्मपत्नी आहे. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, कामोस्मी भरतर्षभ, की अर्जुना मी धर्मयुक्त काम आहे. तुम्ही जर माळ घालून व्यभिचार करत असाल तर ते अयोग्य आहे, तो अधर्म आहे. मग पत्नीसोबत संबंध ठेवताना माळ काढायची गरज नाही आहे. या ठिकाणी धर्मशास्त्रात असंही म्हटलं जातं की संबंध ठेवत असताना आपला भाव सात्विक असला पाहिजे. भगवंताचं स्मरण केल्याने आपल्याला उत्तम संतती मिळते, म्हणजे संतान प्राप्ती ही उत्तम रीतीने होते. तर थोडक्यात हाच विषय आहे. तुळशी माळ धारण केलेला व्यक्ती पवित्र आणि सात्विक असतो. म्हणून थोडक्यात हेच की आपण तुळशी माळ एकदा गळ्यात घातली तर परत कधीच काढायची नाही. मग देव जरी आले सांगायला तरी सुद्धा. याचं कारण असं की भगवंताला तुळशी प्रिय आहे आणि थोडक्यात हेच की आपण भगवंताच्या चरणी तुळशीला धारण करूनच समर्पित होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची शंका मनात आणू नका आणि उत्तम रीतीने एक धार्मिक आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी सुरुवात करा.